नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेच्या आजच्या भागात भावनांचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळणार आहे. ऋषिकेशला भेटण्यासाठी जानकी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते आणि त्याच्यासमोर आपली मनातली खंत व्यक्त करताना दिसते. डोळ्यात अश्रू घेऊन ती म्हणते की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. चूक माझी होती, पण शिक्षा तुम्ही भोगत आहात. मला खरंच खूप वाईट वाटतंय. जानकीच्या या शब्दांमधून तिचा अपराधीपणा स्पष्ट दिसून येतो. मात्र ऋषिकेश तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो. तो शांतपणे तिला समजावतो की तिने काहीही जाणून बुजून केलेलं नाही, त्यामुळे स्वतःला दोष देऊ नये. परंतु जानकी काही केल्यास शांत होण्यास तयार नसते. ती ठामपणे सांगते की जोपर्यंत ऋषिकेश पोलीस स्टेशनमध्ये आहे तोपर्यंत ती सुद्धा तिथून हलणार नाही. ऋषिकेश तिला वारंवार घरी जाण्यास सांगतो, पण जानकीचा हट्ट काही कमी होत नाही. ती म्हणते, तुम्ही माझ्यासाठी नेहमी सावलीसारखे उभे राहिलात. अशा संकटाच्या वेळी मी तुम्हाला एकटं सोडून कशी जाऊ? तिच्या या शब्दांमधून ऋषिकेश बद्दलचं तिचं प्रेम, विश्वास आणि काळजी स्पष्टपणे जाणवते. दरम्यान बाहेर ऐश्वर्या, अवंतिका आणि सौमित्र जानकीची वाट पाहत असतात. कोर्टाच्या सुट्ट्यांमुळे पुढील काही दिवस काहीच होऊ शकत नसल्याने ती सर्व घरी परतण्याचा विचार करत असतात. मात्र जानकी बाहेर येताच ती स्पष्ट सांगते की ती पोलीस स्टेशन जवळच थांबणार आहे. तिचा निर्णय ऐकून सगळेच तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. अवंतिका आणि ऐश्वर्या प्रेमाने तिला परिस्थिती समजावून सांगतात, पण जानकी आपल्या निर्णयावर ठाम राहते. त्याच दरम्यान सौमित्र काही टोचून बोलतो आणि त्यामुळे वातावरण आणखी तणावपूर्ण बनते. त्याच्या बोलण्यावरून ऐश्वर्या संतापते आणि नातेसंबंध, विश्वास आणि माणसांच्या बदलण्याबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा मांडते. ती सांगते की एखाद्या व्यक्तीने भूतकाळात चुका केल्या असल्या तरी त्याला सुधारण्याची संधी मिळायला हवी. मात्र समाज सतत भूतकाळाची आठवण करून देत असल्याने अनेक लोक सुधारण्याची हिंमतच करत नाहीत. तिचे हे बोलणं ऐकून काही क्षणांसाठी सगळे शांत होतात, पण जानकीच्या मनात फक्त एकच विचार सुरू असतो, ऋषिकेशला या संकटातून बाहेर कसं काढायचं. ती पुन्हा पुन्हा सांगते की चोरी झालेल्या पैशांसाठी खऱ्या दोषीला शोधणं आवश्यक आहे, कारण ऋषिकेशनं तिचं संरक्षण करण्यासाठी स्वतःवर खोटा आरोप घेतला आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत ती खरा चोर शोधून काढणार आणि ऋषिकेशला निर्दोष सिद्ध करणार असा निर्णय ती करते. पुढे घरी परतल्यानंतरही जानकीच्या डोळ्यांसमोर तेच प्रसंग फिरत राहतात. ऋषिकेशला अटक होतानाचं दृश्य, त्याने स्वतःवर घेतलेला आरोप आणि तिच्यासाठी दिलेला त्याग यामुळे ती पूर्णपणे भावूक होते. दुसरीकडे ऐश्वर्याही या प्रकरणाचा बारकाईने विचार करत असते. लॉकर न फोडता चोरी झाल्यामुळे तिला खात्री पटते की चोर घरातील किंवा अगदी जवळचा माणूस असणार. आता तिच्यासमोर ही सत्य शोधण्याचं मोठं आव्हान उभं राहतं. मात्र मालिकेत यानंतर आणखी मोठा ट्विस्ट येणार आहे. शरूने सारंगच्या मनात ऐश्वर्याबद्दल संशयाचं बी पेरलेलं असतं. त्यामुळे सारंग आता ऐश्वर्याच्या प्रत्येक कृतीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो. खरंच ऐश्वर्या त्याच्यावर प्रेम करते का, की ती फक्त घरासाठी परत आली आहे? अशा अनेक प्रश्नांनी त्यांचं मन गोंधळून जातं. या संशयामुळे त्याच्या नात्यात मोठं वादळ येणार का? आणि दुसरीकडे चोरी मागचा खरा मास्टर माइंड कोण आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.